रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण कोबीची भाजी बघणार आहोत। इथे मी कोबीची भाजी अशी कापून घेतले, 1 वाटी असले। त्याच्यानंतर 1 वाटी चण्याचे पीठ घेतले, टाकते याच्यामध्ये मी। दोन वाटी तांदळाचे पीठ घेतले। कोथिंबीर घेऊया आपण। हे 2 मिरच्या, लसूण आणि अद्रक चेचून घेतले, हे टाकते याच्यामध्ये। अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो असा सुरगळून टाकते। कुणाकुणाला चण्याचे पीठ पचत नाही, त्याच्यामुळे ओवा टाकायचा। मिरची टाकले त्यामुळे थोडीशी लाल तिखट टाकते। अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा जिरे टाकते आणि धने पावडर टाकते अर्धा चमचा। चवीपुरतं मीठ टाकते। आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेते याच्यात। आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। हे असं चांगलं दाबून दाबून हे गोळा करून घ्यायचा। हे बघा, असं गोळा करून घेतलाय मी। थोडा वेळ 5 मिनिटं असं ते झाकण ठेवून द्यायचं। मग आपण भाजी करायला घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर आतून कच्ची राहतील। ते फास्ट गॅस ठेवला तर आतून कच्ची राहतील भाजी, म्हणून मीडियम ठेवायचा गॅस। कलर बदली व्हायला आले आता आपण पलटी करून घेऊया। हे मस्त झाली भाजी। करायला सोपे, घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पटकन होतात। बघा, छान दिसतात। भाजी आपली तळून झाले, मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाले। मी आता काढून घेते मी आता ताटात। बघा, छान झाली आपली भाजी। भाजी आपली तयार झाली। हे बघा, मी तोडून दाखवते। भाजी आपली किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झाली। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।